नमस्ते आत्ना नववी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. 10वीचे व्हिडिओ जास्तीत जास्त परीक्षा जवळ आल्यामुळे अपलोड करावे लागतात. आपल्या थोडा वेळ लागतो. हे पोर्शन आपण त्यांची परीक्षा झाली की परीक्षा चालू झाली की आपण भरून काढू शकतो. काळजी करू नका. मी पहिल्या तुमच्या चाचणी परीक्षेसाठी पोर्शन पूर्ण कव्हर करते आहे. गणित भाग 1 चं पूर्ण कंप्लीट आहे. मामी क्लासवरती जावा आणि 9वीचे व्हिडिओ पहा. सर्व व्हिडिओ गणित भाग 1 चे उपलब्ध आहेत. चला तर मग आता सराव संच 5.1 मधील बाळांनो आपण चौथ्या गणिताला आलेलो आहोत. चौथं गणित काय आहे? एका बघा सराव संच 5.1 मधलं कितव्या गणिताला आलोय? चौथ्या. एका समांतर भुज चौकोनाच्या चौकोनाच्या लगतच्या दोन कोणांचे गुणोत्तर 1:2 आहे तर त्या समांतर भुज चौकोनाच्या सर्व कोणांची मापे काढा. समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोणांची मापे काढा. असा प्रश्न विचारलेला आहे. बघा लगतचे तुम्हाला माहिती आहे समांतरभुज चौकोनामध्ये लगतचे कोण रेषीय जोडी तयार करतात. एक समांतरभुज चौकोन काढून घेऊ बाळांनो. कळण्यासाठी आपण इथं उत्तराला सुरुवात करू. एक समांतरभुज चौकोन काढून घेऊ. हा समांतरभुज चौकोन काढून घेतला. नाव देऊ ए बी सी आणि डी. आता लगतचे दोन कोण कोणते? ए आणि बी आपण घेऊ शकतो. लगतचे दोन कोण ए आणि बी पण घेऊ शकतो. ए पण डी, बी सी, डी सी कोणतेही कोण घेऊ शकतो. आपल्याला सर्व कोणाच्या मापांची काय काढायची आहे? याचं 1x इथं 2x काय लिहायचं बघा. आता अगदी सोपं पण आहे हे, अतिशय काय अवघड नाही आहे बाळांनो. लिहायचं चौकोन ए बी सी डी हा काय आहे? समांतरभुज चौकोन आहे. बरोबर का? मग कोणांचे गुणोत्तर x मानूया. कोणांचे गुणोत्तर x मानू. कोणांचे गुणोत्तर x मांडलं बरोबर की नाही? म्हणजे हा 1x होईल, हा 2x होईल. लिहायचं आपण. म्हणून म्हणायचं कोण A बरोबर 1x आणि कोण B बरोबर किती आला? 2x. मग लगतचे कोण काय तयार करतात? रेषीय जोडी. त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. म्हणून कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश. कारण बरं समांतरभुज हे कारण देणं फार महत्वाचं असतं बरं का बाळांनो. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण काय करतात? रेषीय जोडी तयार करतात. म्हणून आता कोण A किती? A बरोबर 1x आहे. कोण B बरोबर काय आहे? 2x बरोबर 180. 2 आणि 1 3x. 3x बरोबर 180. म्हणून x बरोबर 180/3. 3 1 3 3 संग 18 म्हणजे किती आला? 3 1 3 3 संग 18 म्हणजे किती आला? 60. म्हणजे कोण ए बरोबर किती आला? कोण ए बरोबर आला 60 अंश.
आणि कोण बी बरोबर मग कसं काढायचा, कोण बी बरोबर 2x, x ची किंमत 60 आली, 60 बरोबर 120 अंश, कोण बी बरोबर आला. आपल्याला अजून एक अट माहिती, काय माहितीये, तर समूह कोण एकरूप असतात, समांतर भुज चौकोनाचे. इथे लिहूया बाळांनो, समांतर भुज चौकोनाचे, समांतर भुज चौकोनाचे, समांतर भुज चौकोनाचे समूह कोण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे समूह कोण एकरूप असतात, म्हणजे जेवढं कोणी याचं आहे तेवढं सीच आहे, म्हणजेच कोणी ए बरोबर कोण सी. याचं माप किती काढलं आपण बाळांनो, 60, म्हणून सीचं पण 60 अंश. कोण बीचा असणार आहे, कोण बीचा असणार आहे तेवढंच कोण डीचं असणार आहे, किती असणार आहे, 120 अंश. यासाठी 2 ते 3 मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. ऐक नाही सोपं बाळांनो. चला तर मग आता चौथं गणित बघूया. आणि मी जर बाळांनो शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर कमेंट्स करत चला, आवडलं नाही आवडलं, कोणतं गणित कळालंय, कोणतं गणित कळालेलं नाही बाळांनो, तुमच्या कमेंट्स आल्याशिवाय काय कळणार. इयत्ता 9वी 10वीचे विद्यार्थी कमेंट्स करतात, तुम्ही काहीच कमेंट्स करून मला सांगत नाही बाळांनो. आणि व्हिडिओ नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करत चला बाळांनो. चला मग पुढचा प्रश्न क्रमांक 5. समांतर भुज चौकोन, समांतर भुज चौकोन, समांतर भुज चौकोन ABCD चे, ABCD, एकच मिनिट, काय करूया इथं, समांतर भुज चौकोन ABCD चे कर्ण परस्परांना, कर्ण परस्परांना, कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात, बिंदू O मध्ये छेदतात, बिंदू O मध्ये छेदतात. जर AO बरोबर 5, जर AO बरोबर 5, BO बरोबर 12, BO बरोबर 12 आणि AB बरोबर 13, आणि AB बरोबर 13. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवा, आहे हे दाखवा. समांतरभुज चौकोन आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता मग समांतरभुज त्यांनी दिलेला आहे, समांतरभुज चौकोन ABCD काढून घेऊया इथं. समांतरभुज चौकोन ABCD, याचे काय काढायला पाहिजेत, कर्ण पण काढायला पाहिजे आहेत. हे कर्ण, समांतरभुज चौकोनाचे हे कर्ण आहेत, A B C आणि D, इथं O मध्ये छेदतात. काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला, AO बरोबर 5, त्यानंतर आणि काय दिलेलं आहे, BO बरोबर 12, AB बरोबर किती दिलेलं आहे, 13. तर हा समभुज चौकोन आहे हे दाखवा. लक्षात घ्या, समभुज चौकोनामध्ये आपल्याला एकच कसोटी इथं दाखवता येते, समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. मग हे तर जर हा 90 अंश दाखवता आला आपल्याला, इथं दिलेलं नाही, इथं दाखवता आला तर हा समभुज चौकोन असतो. चला तर मग त्याच पद्धतीने वाटचाल करायची, कारण तो 90 अंश कसा दाखवता येईल बघा, तो 90 अंश आहे असं समजून पायथागोरस आपल्याला तयार करता येईल का नाही. या त्रिकोणामध्ये AOB मध्ये पायथागोरस तयार करूया.
पायथागोरसच्या सिद्धांतानुसार जर एबीचा वर्ग समजा हा कर्ण आहे असं समजलं, तर ह्या दोन्हींच्या वर्गांची बेरीज ह्याच्या बरोबर आली तर हा काय आहे, समभुज चौकोन आहे की नाही सोपं बाळानो. चला तर मग काय करायचंय आपल्याला, मी समजावून सांगितलंय समांतरभुज चौकोन आहे म्हणून सांगितलेलं आहे. उत्तर सुरुवात करूया. चौकोन ABCD हा काय आहे, समांतरभुज चौकोन. हे पक्ष मध्ये दिलेलं आहे आपल्याला, हे पक्ष मध्ये दिलेलं आहे. दाखवायचंय काय, साध्य करून काय दाखवायचंय, तर चौकोन ABCD हा काय आहे, समभुज चौकोन. समभुज चौकोन आहे हे दाखवायचंय बाळांनो. मग कसं दाखवायचं, तर सिद्धता लिहायची. आता सिद्धता म्हणजे हे प्रमेय नाही बाळांनो, शक्यतो भूमितीचं उत्तर असेच लिहित चला. काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे असे भाग केला तर पैकीचे पैकी मार्क्स आपल्याला भेटतील. आणि हे सोपं आहे आणि सोडवणं पण सोपं जातं आपल्याला. चौकोन पुन्हा येणार सिद्धतेमध्ये, ABCD हा काय आहे, समांतरभुज चौकोन. हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे. मग कसं करता येईल बघा, AOचा वर्ग असं करूया, AOचा वर्ग अधिक OBचा वर्ग. AOचा वर्ग किती आहे, AOची किंमत इथे किती दिलेली आहे बाळांनो, 5. 5चा वर्ग. OBची किंमत किती दिलेली आहे, 12चा वर्ग. म्हणजे 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 169. किंमत आली कशाची, AOचा वर्ग अधिक OBचा वर्ग बरोबर. किंमत किती आली, 169. हे समीकरण 1. त्याचं वर्गमूळ काढता येते बरोबर का, वर्गमूळ घेतले तर 13 येणार. आता लक्ष द्या, पुन्हा काय करूया, इथं ABचा वर्ग बरोबर किंमत काढूया. ABचा वर्ग बरोबर, AB म्हणजे 13, 13चा वर्ग बरोबर किती येणार, 169. आले की नाही समान. 1 व 2 वरून त्याचं उपप्रमेय म्हणता येईल 90 अंश बरोबर का. मग म्हणता काय सांगता येईल, काय दाखवता येईल आपल्याला, तर म्हणून चौकोन ABCD चे कर्ण आधी दाखवला पाहिजे, OB बरोबर 90 अंश, नंतर मग म्हणून कोण AOB बरोबर किती आला, 90 अंश. पायथागोरस सिद्धांत म्हणता येणार नाही, कारण 90 अंश दाखवणं, काटकोन त्रिकोण आहे हे दाखवणं त्याचं काय आहे, उपप्रमेय आहे बरोबर का. पायथागोरसच्या उपप्रमेयानुसार किंवा व्यत्यासानुसार असं म्हणा, व्यत्यासच म्हणा, व्यत्यासानुसार. उपप्रमेय शब्द वापरलेला नाही, व्यत्यासानुसार. पायथागोरसच्या व्यत्यासानुसार हा 90 अंश आला. म्हणून चौकोन ABCD चे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. दुभागतात की नाही, काटकोनात दुभागतात. म्हणून इथं घ्यायचं, म्हणून चौकोन ABCD हा काय आहे, समभुज चौकोन. झालं का नाही सिद्ध. किती सोपा आहे, काय अवघड आहे का बाळांनो. चला तर मग पुढचं गणित बघूया, 6वं गणित. कारण काय आहे, पटपट पटपट आपण उरकून घेऊया एकाच वेळेला पुढचं, कारण आपल्याला हे प्रकरण पूर्ण करायचंय.
चाचणी परीक्षा पण तुमच्या येणार आता जवळ. 6वा प्रश्न काय दिलाय आकृतीमध्ये PQRS. 6वा प्रश्न आकृतीमध्ये चौकोन PQRS व चौकोन BCR व चौकोन ABCR हे दोन समांतर भुज चौकोन आहेत. हे दोन समांतर भुज चौकोन आहेत. हे दोन समांतर भुज चौकोन आहेत. कोन P बरोबर 110 अंश दिलेला आहे. तर चौकोन ABCR च्या सर्व कोणांची मापे काढा. बाळांनो, इथं प्रश्न देण्यात वेळ वाया घालवत नाही तुम्हाला. कारण काय होतं, तुमचं हुडकाहुडकी चालू होते, ऐनवेळी पुस्तक सापडत नाही, वही सापडत नाहीत. आणि जर प्रश्न आणि उत्तर एकाच वेळेला उपलब्ध असेल तर तुम्हाला पटकन कळतं कोणता प्रश्न आहे, कोणता प्रश्न मी देते आहे. जरी पुस्तक उघडलं नाही उघडलं तरी पण काय फरक पडत नाही, कारण इथं प्रश्न हा दिलेला असतो. यासाठी मी प्रश्न लिहून देत आहे बाळांनो. हे दोन चौकोन आहेत PQRS. हा PQR आणि इथे S आहे. हा A, B आणि C असे दोन हे एकात एक असे चौकोन दिलेले आहेत. कॉमन कोन दोन्ही मधला R आहे. Pचं माप 110 अंश दिलेला आहे. बघा आता इथं पक्ष काय लिहिता येईल, PQRS व चौकोन ABCR हे समांतरभुज चौकोन आहेत. इथं पक्ष काय करून द्यायचं, पक्ष म्हणजे दिलेलं काय असेल ते. चौकोन PQRS व चौकोन ABCR हे समांतरभुज चौकोन आहेत. काय दाखवायचंय आपल्याला, तर ABCR च्या सर्व कोणांची मापे काढायची आहेत. मग साध्य काय करायचंय ते लिहून घेऊया आणि मग तुम्हाला समजावून सांगते. कोण A चं माप काढायचंय, कोण A बरोबर किती, कोण B बरोबर किती, कोण C बरोबर किती आणि कोण R बरोबर किती, ही सगळी माप आपल्याला काढायची आहेत. कारण कोण असं जरी लिहिलं तर चालतं, चौकोन ABCR च्या सर्व कोणांची मापे काढा, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता कसं करायचं ते. हे PQRS हा समांतरभुज चौकोन आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. समकोणाच्या मापांची बेरीज काय असते, सारखी असते, बरोबर की नाही. मग हा 110 म्हटल्यावर हा पण किती येईल, 110. दुसरी कसोटी वापरूया. लगतचे कोण काय तयार करतात, रेषीय जोडी. मग ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. मग आता 180 मधून 110 गेले, किती उरले इथं, 70 उरतील. मग पुन्हा आणि दुसरं याच्यातलं प्रमेयाचाच उपयोग करायचा आहे आपण. समकोन समान मापाचे, हा 110 हा 110, हा 70 हा 70. किती सोपं आहे की नाही. फक्त याची काय करावी लागणार आहे आपल्याला, ह्याच्यानुसार मांडणी करावी लागणार आहे. पहिल्यांदा काय म्हणायचं, चौकोन. बघा आता सिद्धता लिहूया आपण. कळालं ना बाळांनो, सिद्धता. चौकोन PQRS मध्ये चौकोन समांतरभुज लिहिणं गरजेचं आहे. समांतर, एक एक शब्द फार महत्वाचा राहतो हा बाळांनो. समांतरभुज कसोट्या वापरता येत नाहीत आपल्याला. मग समांतरभुज चौकोन PQRS मध्ये, बरोबर का. कोण P बरोबर कोण R, कोण P
बरोबर कोण आर, कारण का हे सम्मुख कोण आहेत, कुणाचे? समांतरभुज चौकोनाचे. सम्मुख कोण समान लांबीचे असतात, म्हणून कोण आर बरोबर किती येणार आहे? 110. मग आरचं माप निघालं आपल्याला 110. पुन्हा आर आणि बी, म्हणून म्हणायचं चौकोन ABCR मध्ये ABCR हा समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोन. कोण आर बरोबर कोण बी, कारण पुन्हा हे काय असणार आहेत? सम्मुख कोण, म्हणून कोण बी बरोबर किती येणार आहे? म्हणून कोण बी बरोबर 110. आहे की नाही सोपं? हे निघाले ना दोन आपले. आता काय काढायचं? हे लगतचे कोण म्हणूया. कोण ए अधिक कोण आर बरोबर 180 अंश, कारण लगतचे कोण रेषीय जोडी तयार करतात, रेषीय जोडी तयार करतात. म्हणून कोण ए चं माप किती आहे? काढायचं आहे. आर चं माप किती आहे? 110 आहे. इथं 180, म्हणून आता इथं सोडवूया बाळांनो. म्हणून कोण ए बरोबर काय येणार आहे? कोण ए बरोबर 180 वजा 110. मग कोण ए बरोबर 180 मधून 110 गेलं किती उरलं? 70. मग पुन्हा आणि कोण ए बरोबर कोण सी, कोण ए बरोबर कोण सी. हे याला आधार काय द्यायचा? आधार दिलाच पाहिजे. सम्मुख कोण, कारण इथे लिहिलंयच आपण समांतरभुज चौकोन आहे म्हणून. म्हणून कोण सी बरोबर किती येणार आहे? 70 अंश. निघाली ना सगळी माप. ए चं निघालं, बी चं निघालं, सी चं निघालं आणि आर चं निघालं. आहे ना सोपं बाळांनो? अजिबात डोकं न वापरता पटपट पटपट आपण सोडवू शकतोय. चला तर मग 7वं गणित. 7वं गणित काय आहे? आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. कारण हे 7.1 मधलं बहुतेक शेवटचं गणित असू शकतं. 7वं आकृतीमध्ये चौकोन ABCD, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा आहे की, किरण AB वर बिंदू E असा आहे की, किरण AB वर बिंदू E असा आहे की BE बरोबर AB. तर सिद्ध करा, की रेषा ED, ही रेख BC ला F मध्ये दुभागते. ही रेख BC ला F मध्ये दुभागते. हे सिद्ध करायचं आहे. आकृती दिलेली आहे. आकृती आधी काढून घेऊ आपण.
अशी आकृती दिलेली आहे तिने. ए बी, इथं ई नाव दिलेलं आहे, इथं एफ आहे, इथं सी आहे, इथं डी आहे. या दोन बाजू समान लांबीच्या दाखवलेल्या आहेत. तर बघा, आधी समजावून गणित घेणं गरजेचं आहे आणि नंतर आपल्याला हे दाखवणं गरजेचं आहे. बघा, आधी पहिल्यांदा समजावून घ्या म्हणजे मांडणं सोपं पडतं. ए बी समांतर डीसी आहे की नाही बाळांनो? कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत, म्हणून ए समांतर काय असणार आहे? डीसी, बरोबर. म्हणून बीई समांतर डीसी झाली. मग बीई ची लांबी समान आहे, बी ए बी बरोबर डीसी आहे. कारण का? सम्मुख बाजू समांतरभुज चौकोनाच्या. ए बी बरोबर पी आहे, म्हणून बीई बरोबर डीसी असणार आहे, बरोबर. त्यानंतर बीई समांतर डीसी हा युतक्रम कोण तयार झाला बाळांनो? इथून असा हा होईल का तयार? युतक्रम कोण हा विरुद्ध कोण तयार होईल? हे दोन त्रिकोण बा को कसोटीनुसार एकरूप दाखवता येईल. बाजू कोण कोण, म्हणून एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू बी एफ बरोबर सी एफ. म्हणून काय येणार? रेषा बीसी ला, रेषा ईडी ही रेषा ईडी ही बीसी ला एफ मध्ये दुभागते. याचा अर्थ बीएफ चा आणि एफसी चा समान भाग करते. आहे की नाही? सोपं. काय अवघड आहे का? चला तर मग काय करायचं? ए बी बरोबर डीसी. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन, हा समांतरभुज चौकोन आधी सांगणं गरजेचं आहे. ए बी समांतर काय असणार आहे? ए बी समांतर डीसी. म्हणून ए समांतर काय असणार आहे? ए समांतर डीसी. कारण ए डॅश बी डॅश ई एक रेषीय बिंदू आहेत. मग बघा आता इथं ए बी चं माप आणि डीसी चं माप समान सम्मुख बाजू. ए बी बरोबर डीसी. एक आकडा. सम्मुख बाजू, सम्मुख बाजू काय असतात? समान लांबीच्या असतात सम्मुख बाजू, बरोबर की नाही? सम्मुख बाजू समान लांबीच्या. याचा अर्थ इथं एक दिलेला आहे, त्यांनी काय दिलेले आहे? ई बी बरोबर ए बी, ए बी बरोबर ए बी बरोबर बी दिलेला आहे. याला आकडा दिला 2. हे काय आहे? दिले. हे दिले आहे आपल्याला, पक्ष मध्येच दिलेला आहे. या 1 व 2 वरून डीसी आणि बी समान असणार आहे, म्हणून काय येणार आहे? बी बरोबर डीसी. 1 व 2 वरून दाखवता येईल का नाही आपल्याला? मग आता बघा, म्हणून त्रिकोण कसाही वाचला तर चालतो, तुमची इच्छा. मी असा वाचते डी एफ सी आणि बी एफ ई त्रिकोण आधी काढून घ्यावं लागणार आहे. इथं काय म्हणणार आहे? म्हणावं लागणार आहे बीई समांतर डीसी त्यांची छेदिका बीसी असं म्हणावं लागणार आहे. बीई समांतर डीसी त्यांची छेदिका बीसी. म्हणून युतक्रम कोण तयार झाले? कसे? ई बी एफ कोण ई बी एफ एकरूप कोण एफ सी डी. एफ सी डी हे कसले कोण तयार झाले? युतक्रम कोण. याला किती आकडा द्यायचा? युतक्रम कोण. आता याला देऊया 3 आकडा. आता बघा, 2 त्रिकोणांचा विचार करूया. त्रिकोण DFC, त्रिकोण DFC व त्रिकोण कसेही वाचा म्हणून अगोदर सांगितलेलं आहे BFE. त्रिकोण BFE मध्ये काय येईल? पहिल्यांदा बाजू येतील. रेख बी, एक रूपरेख
बी एकरूप रेख डीसी, रेख बीई एकरूप रेख डीसी, कळते ना बाळांनो? रेख बीई एकरूप रेख डीसी, बी एकरूप रेख डीसी. त्यानंतर हा कोण घेऊया? कोण ई बी एफ एकरूप कोण एफ सी डी, 3 वरून. आणि एक उत्क्रम कोण, सॉरी विरुद्ध कोण आहे असाच वाचायचा. कसा? कोण डी एफ सी एकरूप कोण बी एफ ई, कारण कसले? विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. किती सोपा आहे बघा. म्हणून ते दोन त्रिकोण काय म्हणायचे? एवढं कळलं असेल तुम्हाला. म्हणून त्रिकोण कुठला? डीएफसी, त्रिकोण डीएफसी एकरूप त्रिकोण बीएफई, बीएफई याला कसोटी कोणती? बाजू कोण कोण कसोटीनुसार कसोटी. म्हणून काय येणार? बीएफ, रेख बीएफ एकरूप रेख एफ सी, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. म्हणून म्हणायचं काय सांगितलंय आपल्याला? म्हणून रेषा ईडी ही, म्हणून रेषा ईडी ही रेख बीसी ला एफ मध्ये दुभागते. म्हणजे याचा अर्थ समान भाग करते. आहे की नाही सोपं? काय अवघड आहे का बाळांनो? जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर करत चला. काय अवघड वाटत असेल तर नक्की माझ्याशी बोला, कमेंट्स करत चला. आणि विशेष म्हणजे कारण 10वीला पण तुम्ही माझ्या बरोबर आहातच. आणि आज नवीन व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू बाळांनो.